फ्रेंड्स, फ्युचर स्पोर्ट्स क्लब या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी वंदे भारत या ट्रेनमध्ये आहे आणि आम्ही चाललो आहे आता कॉम्पिटिशनसाठी सोलापूरला, म्हणजे सोलापूरवरून पंढरपूरला. तर आता सध्या मी ट्रेनमध्ये आहे आणि खरंच खूप छान आहे ट्रेन. वंदे भारतमधला आमचा हा सुखकारक असा प्रवास आहे आणि वाटलं नव्हतं की एवढं खरंच म्हणजे चांगली ट्रेन असेल. जे स्टुडंट्स पार्टिसिपेट करणार आहेत कॉम्पिटिशनसाठी त्यांचे पॅरेंट्स आहेत. हा यश, त्याचे डॅडी आणि हे दुसरे माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे पण पॅरेंट्स आहेत. हे माझे स्टुडंट्स आहेत जे कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार आहेत आणि फुल धमाल चालली आहे त्यांची, एन्जॉय करतात आहेत ते. फक्त पाणी घेतलं, मला कॉफी टाकल्यावर पाणी घेतलं, गरम गरम तसे पाहता सोलापूर स्टेशन खूपच छान आहे आणि तुम्ही पाहू शकता की किती साफसुथरं असं सोलापूर स्टेशन आहे. सोलापूर स्टेशनला आम्ही काल रात्री 10:30 वाजता पोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही मग सिद्धेश्वर टेम्पल जे आहे, जे फेमस असं सोलापूर स्टेशनला जवळच आहे, तिकडे जाऊन भक्ती निवासामध्ये राहिलो आणि आता सकाळी आम्ही सकाळची ट्रेन पकडून पंढरपूरला आलो आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ महाराज की जय.
आता रिक्षा पकडून आम्ही ग्राउंडवर जाणार आहेत. सगळे माझे स्टुडंट्स जे आहेत ते त्यांचे पॅरेंट्स आता रिक्षा पकडतो आहे आणि पंढरपूरलाच चाललो आहे. भक्ती निवास जिकडे आहे तिकडे. मग तिकडून नंतर ग्राउंडवर पण जाणार आहेत आणि उद्यापासून ग्राउंडवर सगळे कॉम्पिटिशन चालू होणार आहेत. आणि छोटी बघा बॅग कशी उचलते. हे आहे भक्ती निवास पंढरपुरामधील आणि खूप छान असे विठ्ठल रखुमाई भक्ती निवास आहे. आणि असं वाटेल तुम्हाला की तिकडे आल्यावर आपण कुठे 5 स्टार ठिकाणी आलो आहे राहायला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे दृश्य आहे सकाळचे. आतमध्ये जे आहे ते गार्डन आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पण जागा आहे. म्हणजे रात्री तर याची रोषणाई वेगळीच असते. आत्ता मी जस्ट ग्राउंडवर पोचलो आहे आणि हा तुम्ही पाहू शकता की बॅनर लावलेला आहे महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचा. आणि अशा प्रकारे हे ग्राउंड आहे. मड ग्राउंड बोलू शकतो याला आपण. पूर्णपणे मातीचं ग्राउंड आहे आणि पाहू शकता की कशा प्रकारे ग्राउंड आहे. हे जे आहे ते लॉंग जम्पचं ग्राउंड आहे आणि इकडेच 5 मीटर अप्रोच जम्प जे अंडर 14, अंडर 12 यांचे होणार आहेत ते याच ठिकाणी होणार आहे. आणि आता सध्या ट्रायल चालू आहेत जम्प्सच्या. तुम्ही पाहू शकता की मुलं ट्रायल घेतात आहेत. ट्रायल चालू आहे मुलांची. आता तुम्ही बघत असाल की ही जी मुलं चालली आहेत लाईनीत ती आहेत अंडर 8 गर्ल्सची. आणि अशा प्रकारे ही पूर्ण महाराष्ट्रातील छोटी छोटी ॲथलीट आहेत पार्टिसिपेट करायला आलेत. आणि आता ही स्टँडिंग ब्रॉड जम्प चालू होते आहे. काही इन्स्ट्रक्शन देतात आहेत आणि ही मारली आहे जम्प्स मुलीने. आणि अंडर 10 बॉईजची ही शॉर्टपट चालू आहे. पाहू शकता तुम्ही की अंडर 8च्या मुली कशा प्रकारे स्टँडिंग ब्रॉड जम्प मारतात आहेत. स्टँडिंग ब्रॉड जम्प ही खास करून एका जागेवर उभी राहायची आणि मग ती आपण जम्प करायची असते. आणि ही ज्याची स्टँडिंग ब्रॉड जम्प चांगली असते त्याचं म्हणजे तो रनिंगमध्ये पण इव्हेंट चांगला होऊ शकतो. त्यांचा जम्पिंगमध्ये पण इव्हेंट चांगला होऊ शकतो. आता हे रनिंग इव्हेंट स्टार्ट झालेले आहेत आणि 50 मीटर रन, 60 मीटर रन, 100 मीटर रन, 300 मीटर रन अशा प्रकारे हे इव्हेंट आहेत त्याच्यात. आणि आता हे रनिंग इव्हेंट स्टार्ट झालेले आहेत आणि हे हिट्स आहेत. त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल्स अशा प्रकारे हे इव्हेंट स्टार्ट होणार आहेत. तुम्ही पाहू शकता की छोटी छोटी जी ॲथलीट आहेत अशा प्रकारे धावतात आहेत. आणि खूप टफ असे कॉम्पिटिशन्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. जे छोटे ॲथलीट्स आहेत सब ज्युनियरमधून ते पार्टिसिपेट करायला आले आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून 2 किंवा 3 असे ॲथलीट आलेले आहेत महाराष्ट्र स्टेटमधून खेळायला. पंढरपुरात टेम्परेचर जरा हायच आहे कारण की खूप कडक ऊन आहेत आणि त्याच्यामध्ये पण ही मुलं धावतात आहेत. Under 10 girls standing long jump. First place goes to आरोही माळी. सर्वांनी जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये आपण
या खेळाडूंचं अभिनंदन करायचं आहे. सेकंड प्लेस गोज टू रेशा सावंत, मुंबई सोबत. हिने 1.98 मीटर. आजच्या या कडी लांबोली 10 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये महाराष्ट्राची सुवर्ण पदक विजेते खेळाडू यशवी वर्धन तिला मेडल आणि मोमेंट देऊन श्री विष्णू शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पुन्हा एकदा या तिन्ही खेळाडूंसाठी आपण सर्वांनी जोराच्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी अभिनंदन करणार आहोत. आता हा इव्हेंट चालू आहे तोच 5 मीटर अप्रोच जम्प. हा एक लॉंग जम्पचा प्रकार आहे. अंडर 12 ग्रुपमध्ये गर्ल्समध्ये चालू आहे इव्हेंट. आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि 300 मीटर रन फायनलचा राऊंड चालू आहे. अंडर 14 बॉईज यांची रेस चालू आहे 300 मीटर रन. आणि ही 300 मीटर रन गर्ल्सची चालू आहे. अंडर 14 गर्ल्स फायनल आहे ही रेस. आता हे सगळे सेमीफायनल्स आहेत. आता हे सगळे इव्हेंट चालू आहेत. 50 मीटर रन, 60 मीटर रन यांचे आहेत. चले